टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। कोरेगाव मतदारसंघाचं नाव आज विकासासाठी पुढे जात होतं, परंतु अचानकच एक प्रचंड मोठी बातमी गेले 3 दिवस 4 दिवस नॅशनल लेवलच्या मीडियामध्ये आणि इंटरनॅशनल लेवलच्या मीडियामध्ये तसंच लोकलच्या मीडियामध्ये चालू झालेली आहे की 200 कोटीच्या ड्रग मधला सूत्रधार हा कोरेगाव तालुक्यातल्या एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे। तो कोरेगाव तालुक्यातला माझ्या मतदारसंघातला हेच माझ्यासाठी दुःखाची गोष्ट आहे। परंतु राज्याच्या तिन्ही प्रमुखांना माझी विनंती, राजकारणासाठी आपण किती दिवस कुणासाठी गप्प बसणार एवढंच मला विचारायचं, हा त्यांनाच प्रश्न मला विचारायचा। वारंवार पुन्हा पुन्हा नवी मुंबईमध्ये आणि नवी मुंबईच्या एपीएमसीच्या मार्केटच्या परिसरामध्ये कधी 200 कोटीचे ड्रग मिळतात, कधी 100 कोटीचे ड्रग मिळतात, कधी भाजीपाल्याच्या ट्रकमध्ये 70 कोटीचे ड्रग्ज मिळतात। ही फार गंभीरतेने घेण्यासारखी गोष्ट आहे। माझा तर जाहीर आरोप आहे, नवी मुंबई पोलीस आणि तिथलं प्रशासन, एपीएमसीचं प्रशासन हे पूर्णपणे आज जो भाजीपाला जे फळ परदेशातून येतात त्याच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावरती अंमली पदार्थ मागवून घेतात आणि याच्यामध्ये पोलिसांचाही सहभाग आहे आणि 100% त्याच्यामध्ये प्रशासनाचाही सहभाग आहे। याच्या मुळाची जाणीवपूर्वक पोलीस जात नाहीयेत। पोलीस प्रशासनाला याची माहिती आम्ही सतत 2 वर्ष दिली होती। 2 वर्षापूर्वी सुद्धा असंच ड्रग सापडल्यानंतर आम्ही याबद्दल विधानसभेमध्ये प्रश्न मांडला होता, परंतु त्याच्यावरती कसलीच कारवाई झाली नाही। वाईट एका गोष्टीचं वाटतंय, जे मेट्रो शहरामध्ये होतं ते आज ग्रामीण भागामध्ये आलं। पत्रकारांनी लक्षात ठेवलं पाहिजे, 6 महिन्यापूर्वी एका मुलीचा 12 वर्षीय मुलीचा, भोसले नावाच्या मुलीचा कोलवडीमध्ये एका कारनं उडून मृत्यू झाला होता, तिचा एव्हाना खून झाला होता। ज्या पद्धतीनं ते जे युवक आज या ड्रगच्या केसमध्ये सापडलेले आहेत तेच त्यावेळेला गाडी चालवत होते, ते ड्रगच्या नशेत होते। 12 वर्षीय एक लहान मुलगी गावामध्ये एका कोपऱ्यामध्ये रस्त्याच्या अंगणामध्ये घराच्या थांबली होती, तिला उडून 100 फूट नेलं आणि तिचा मृत्यूला कारणीभूत हे युवक झाले होते। एका नेत्यानं त्या मुलांना नेऊन नवी मुंबईमध्ये ठेवलं आणि ते प्रकरण संपूर्ण दाबून टाकलं। हे संपूर्ण कोरेगाव तालुक्यानं पाहिलं होतं। हे गंभीर गोष्ट आहे आणि याच्यामध्ये प्रशासन आणि कोणच काय काम करत नाहीये। याच्यामुळं या फारच मोठ्या आज आपण पाहताय 200 कोटी सारखे ड्रग्ज या महाराष्ट्रामधून संपूर्ण जगाला चाललेले आहेत। हे शर्मानं मान घालण्यासारखी गोष्ट, आज आम्हाला शरम वाटते या गोष्टीची। अशा घटना घडतात, या गोष्टी आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घ्याव्या अशी माझी कळकळीची विनंती त्यांना आहे। साहेब, तुम्ही मगाशी बोलत असताना म्हणाला की त्या मुलांच्या घरी राहण्याला घर नाही, त्यांना 200 कोटी रुपयाची एवढी मोठी ड्रग्ज सापडली, मग याच्या मागे कोण सूत्रधार आहे नेमकं? हेच आम्ही पोलिसांना सांगतोय, ज्या मुलाला खायला अन्न मिळत नाही त्याला तुम्ही सूत्रधार करताय। अरे तो ज्याच्याकडे नोकरी करतो, जो त्याचा पी आहे, त्या नेत्याचा काही सहभाग नसेल का याच्यात? तुम्ही पाहिलं पाहिजे ना, जो कोण याचा सूत्रधार आहे त्याला तुम्ही पकडलं पाहिजे। 200 कोटीचे ड्रग एका सामान्य घरातली पोरं काय आणू शकतात? शक्यच नाही। तुम्ही बिचुकल्यामध्ये जाऊन त्यांची घरं बघा, त्यांच्या सगळ्या गोष्टी बघा। म्हणजे हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि शेतकऱ्याच्या संस्थांमधून जर ड्रगची रॅकेट, एपीएमसी सारख्या मार्केटमधून जर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती ड्रगची रॅकेट चालणार असतील तर हे महाराष्ट्रासाठी शर्मेनं खाली बघण्यासारखी गोष्ट आहे। हे मी ठामपणे या ठिकाणी सांगतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।